हॅलो, आपण आज काय घेणार आहोत? डबल कटोरी ब्लाऊज कसा शिवायचा हे आपण शिकणार आहोत. त्यासाठी आपण आधी काय केलं, पहिल्या भागात माहिती वर्णन, आकृती वर्णन माहिती दिली. दुसऱ्या भागामध्ये पेपर कटिंग, तिसऱ्या भागामध्ये कापड कटिंग आणि आता चौथ्या भागामध्ये आपण डबल कटोरी ब्लाऊज कसं शिवणार आहेत हे पाहणार आहोत. त्यासाठी हे आपण काय केलेले, कापड कटिंग केलेले आहे. डबल कटोरी ब्लाऊजचं आपण कापड कटिंग केलेले आहे. तर कापड कटिंग केल्याच्या नंतर काय केलं आपण, कटोरा आणि कटोऱ्याचा अर्धा भाग हे 4 भाग आपण समोर ठेवलेले आहेत. तर 4 भाग समोर ठेवल्यानंतर काय करायचं, त्याच्यावरती खडूनी आखून घ्यायचं. कारण इकडचा भाग तिकडं व्हायला नको आणि तिकडचा भाग इकडं एकाच साईडला जोडले जातात कधी कधी भाग, त्याच्यामुळं समोरासमोर ठेवून खडूने आखून घ्यायचं. आता ह्यो आला कटोऱ्याचा अर्धा भाग. कटोऱ्याचा अर्धा भागावरती आपण काय घेणार आहोत, टक्स घेणार आहोत. तर टक्स घेताना काय करायचं, मधलं सेंटर मोजून घ्यायचं. मग जो मधी बिंदू आला त्याच्यानंतर दोन्ही साईडने आपण पाऊण इंच घेऊन वरती, पाऊण इंच नाही, आपण 1.5 इंचाचा आपल्याला ह्यो टक्स घ्यायचा आहे. मग इकडे 1.5 इंच आणि तिकडे 1.5 इंच असा ह्यो आपण 1.5 इंचाचा टक्स घेणार आहोत. 1.5 इंच म्हणजे आपण हे दोन्हीकडे का बरं 1.5 इंच घेतलं, कारण आपण जेव्हा हे भाग दुमडून घेणार कापड तेव्हा 1.5 इंच आणि वरती जे आपला आहे शेवटपर्यंत जे 2 किंवा 2.25 असं तिथपर्यंत आपण हे टक्स आखून घेणार आहोत. तुम्हाला समजावा म्हणून मी काय केलं, दोन्हीकडनं 1.5 इंच बरोबर खूण करून घेतली आणि त्याच्यावरती खडूने आखून घेतलं दोन्हीकडनं. आता आपण पुढे काय करणार आहोत, हेच कापड जे आपण अर्धा कटोऱ्याचा हे भाग जो आहे तोच भाग दुसऱ्या भागावरती समोरासमोर ठेवून त्याच्यावरती आखून घ्यायचं. आखून घ्यायचं म्हणजे काय करायचं, हे कापड एकावरती एक ठेवून असं दाबून घ्यायचं. त्याच्यामुळे काय होतं, आपण जे खडूने आखलेला भाग आहे तो दुसऱ्या कापडावरती वटला जातो. सेम टू सेम म्हणजे एकाच मापाचे दोन्ही टक्स आपल्याला घेता येतील. आता हे दोन्ही टक्स आपण शिवून घेऊया. दोन्ही टक्स शिवताना काय करायचं, जो खालचा साईडचा भाग आहे तिथून वरती तिरकी टीप मारायची तर डायरेक्ट टोकापर्यंत एकदम टोकाला काढायची. ह्यो झाला टक्स मारून. टक्स मारताना काय करायचं, डबल टिप मारून घ्यायची, कारण ब्लाऊज उसवायला नको. प्रत्येक भाग आपला कटोऱ्याचा जोडताना काय करायचं, डबल टिप मारून घ्यायची. आणि भाग जोडताना इकडचा भाग तिकडा नको व्हायला म्हणून एकाच साईडला दोन्ही भाग जोडले जाऊ नये म्हणून प्रत्येक भाग जोडताना पाहून घ्यायचं. आता ह्यो आपण दुसरा टक्स जोडून घेतोय. दुसरा टक्स जोडल्यानंतर काय करायचं, दोन्ही समोरासमोर ठेवू द्यायचे. ठेवून दिल्याच्या नंतर वरती कटोऱ्याचा भाग आपल्याला कसा जोडायचे. आता हे झाले दोन्ही टक्स देऊन. त्यानंतर कटोऱ्याचा भाग कसा जोडायचे, कटोऱ्याचा भाग जोडताना जो क्रॉस भाग आहे त्या साईडने आपला बटनपट्टी किंवा काचपट्टीकडचा भाग आधी जोडायचा. दोन्ही भाग ठेवून झाले नंतर कटोऱ्याचा भाग आणि तो जोडताना त्याचा मधला सेंटर तिथं एक खूण करून घ्यायची आणि एकावरती एक ठेवून जोडून घ्यायचे. आपण आधी कोणत्या साईडने जोडलं, जिकडून आपण बटनपट्टी किंवा काचपट्टी जोडणार आहे त्या साईडने. आता ह्यो आपण कटोऱ्याचा भाग जोडून घेतोय. कटोऱ्याचा भाग जोडताना पण काय करायचं, डबल टिप मारून घ्यायची. हे आपले एकाच कटोऱ्याचे 2 भाग आहेत, आपण ते एकत्र जोडतोय. आता कटोऱ्याच्या भागाला टक्स नाही घ्यायचा, आपण आधी टक्स घेतलेले अर्ध्या कटोरीच्या भागाला, त्याच्यामुळे कटोऱ्याच्या भागाला टक्स नाही घ्यायचा. फक्त सरळ क्रॉस मध्ये कटोऱ्याच्या आकारात ते दोन्ही भाग जोडून घ्यायचे. आता हे झालं अर्धा कटोऱ्या आणि कटोऱ्याचा भाग पूर्ण जोडून झाला.
आता आपण पुढे काय करणार आहे, कटोऱ्याचा भाग जोडून झाला त्याच्यानंतर आपण आता साईडचा भाग जोडणार आहोत. तर साईडचा भाग जोडताना काय करायचं, दोन्ही भाग समोरासमोर ठेवून घ्यायचे. गळ्याचा भाग कुठला, मोंड्याचा आकार कुठा येतोय, खाली कमरेचा भाग कुठला, शोल्डरचा भाग कुठला, सगळे आकार पाहून घ्यायचे आणि त्यानंतरच कटोरा जोडायचा. कटोरा जोडताना काय करायचं, जे आपला खाली कमरेचा भाग आहे तिथून कटोऱ्याचा जो आकार आहे क्रॉसमध्ये जो आपण क्रॉस पट्टी जोडणार आहे तिथल्या आकारापासून कटोरा तर वरती गळ्यापर्यंत जोडून घ्यायचा. आपण गळ्यापर्यंत कटोऱ्याचा भाग जोडून घेतोय, म्हणजे कटोऱ्याचा भाग आणि जो साईडचा भाग आहे तो एकत्र आपण जॉईंट करतोय. तर हे दोन्ही भाग जोडताना काय करायचं, जसा आपला आहे आकार तसा गोलाचा आकार आहे ना आपला कटोऱ्याचा, तसंच आपला गोलाचा आकार देऊन जोडून घ्यायचं. डायरेक्ट सरळ जोडायचं नाही. गळ्याकडे थोडं शिल्लक राहिलं किंवा नाही, कधी कधी शिल्लक पण राहतं थोडंसं गळ्याकडे जोडताना किंवा एकसारखं बसून जातं, ते पाहून घ्यायचं. जोडल्यानंतर आपल्या इथं काय झालं, थोडासा भाग शिल्लक राहिला तिथं थोडा गळ्याचा आकार देऊन घ्यायचा. आता साईडचा भाग जोडून झालेला आहे. नंतर आता दुसऱ्या साईडचा भाग आपण त्याच्याच समोर विरुद्ध बाजू दुसऱ्या साईडचा भाग कसा जोडायचा ते पाहणार आहोत. तर दुसऱ्या साईडचा भाग जोडताना तो पण त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा भाग जोडून घ्यायचा. दोन्ही भाग आपले एकसारखे जोडून झालेले आहे. दुसऱ्या कटोऱ्याचा भाग साईड जोडताना कापड गोळा होऊ द्यायचं नाही, एकदम हळूहळू व्यवस्थित तेवढा ऍडजस्ट करून बरोबर त्याच्यात बसलं या पद्धतीने जोडून घ्यायचा. कारण आपलं जादा कटिंग केलेलं नसतंय, त्याच मापात कटिंग केलेलं असतंय. आता हे आले दोन्ही भाग. पुढील भागाचे हे दोन्ही कटोऱ्याचा आणि साईडचा भाग जोडून तयार झालेले दोन भाग. आता हे आपण काय करणार, याचा गळा गोलात तयार करून घेणार. थोडा कमी जास्त इकडे तिकडे होतो तर आपण काय करायचं, गळ्याचा शेप देऊन घ्यायचा. पूर्ण जास्त पण कटिंग नाही करायची, कारण गळ्याचा आकार मोठा होऊ शकतो. फक्त हे आपलं थोडंसं कापड वाढलंय तेवढं फक्त आपण कटिंग करून घेणार आहोत. आता हे झाले दोन्ही भाग. आता आपल्याला काय करायचं, खाली क्रॉस पट्टी जोडायची. क्रॉस पट्टी म्हणजेच खाली ही आपली ब्रा पट्टी. तर ही जोडताना काय करायची, ती पण अशी समोरासमोर. आता आपण याच्यामध्ये काय केलं, आपले क्रॉस पट्टीचे 4 तुकडे केले, किंवा कधी कधी आपण बंद कापडात डबल घडी ठेवून काढू शकतो. क्रॉस पट्टी पण डबल घडी काढून डबल घडी ठेवून काढू शकतो. पण आता आपण याच्यामध्ये काय केलं, सुट्टे पदर घेऊन क्रॉस पट्टी काढली. त्याच्यामुळे किती पदर काढले, क्रॉस पट्टीचे 4 पीस काढले. मग आता हे एकावरती एक ठेवून अशी जी क्रॉस बाजू आहे ती बटन किंवा काजे आपण जे काजे करतो त्या साईडला जोडायची. त्या साईडने आधी क्रॉस बाजू जोडून घ्यायची. क्रॉस पट्टी जोडताना ती पण काय करायची, आपण जसं क्रॉस आकार दिलेला आहे त्या आकाराप्रमाणेच क्रॉस पट्टी जोडून घ्यायची, कारण एकदम सरळ जोडायची नाही. आणि त्याच्यामध्ये पण जोडताना काय करायचं, ते तिन्ही भाग आपला खालची क्रॉस पट्टी, वरून एक क्रॉस पट्टीचा भाग आणि मध्ये जो आपला कटोरा आणि साईडचा पॅटर्न जोडून जो तयार झालेला भाग आहे ते तिन्ही भाग एकत्र येतील असे जोडून घ्यायचे. एकही भाग असा मागं पुढं निसटता कामा नये, तिन्ही भाग आपण एकत्र जोडतोय. आता हे जोडून झाल्याच्या नंतर काय करायचं, जे आपलं वरचं कापड आहे कटोऱ्याचा आणि अर्ध्या कटोऱ्याचा भाग जोडून तयार झालेला आहे, हे काय करायचं, आपण एकत्र गोळा करून घ्यायचं. मध्ये गोळा केल्याच्या नंतर आपल्याला क्रॉस पट्टीचे दोन्ही भाग धरून टीप मारायची. तर टीप मारताना काय करायचं, मधलं जे गोळा केलेलं कापड आहे ते टिपेत येणार नाही याची काळजी घ्यायची. तर हे पूर्ण आपण या पोंगा तयार झाला, या पोंग्यामध्ये ते कापड आपण ठेवायचं आणि साईडना क्रॉस पट्टी जोडून घ्यायची. हे टीप मारताना एकदम सरळ टीप मारायची, कारण ही आपली सरळ बाजू आहे. आता इथं आपण काय करणार, आता हे कापड बाहेर काढणार. बघा, बाहेर काढल्याच्या नंतर आपल्याला
क्रॉसपट्टी आपण कशी जोडली ही पूर्ण दिसून येईल. क्रॉसपट्टी आता हे आले क्रॉसपट्टी जोडून पूर्ण तयार झालेला पॅटर्न. अशाच प्रकारे आपण इकडच्या पॅटर्नला पण क्रॉसपट्टी जोडून तयार करून घेणार आहोत. आता हे पण एक भाग आहे, साईडचा भाग दोन्ही जोडून दोन्ही पट्ट्या सेम टू सेम सारखे भाग दोन्ही जोडून घ्यायचे. त्याच्यानंतर आता मागील भागामध्ये काय करायचं आपण, पाठीमागची पट्टी जोडायची. पाठीमागची पट्टी जोडताना आपण काय करायचं, गळ्याचा आकार थोडा इकडे तिकडं कमी जास्त झाला असेल तर तो व्यवस्थित करून घ्यायचा. आणि त्याच्यानंतर आपण जी डबल घडी टाकली होती, डबल घडी म्हणजे आता जो आपला खालचा भाग आहे मागील गळ्याचा तो किती, कमरेचा चौथा भाग अधिक 1 इंच म्हणजे फिटिंगसाठी. तर ते माप घेऊन आपण त्याचा मध्य घ्यायचा आणि मध्याच्या नंतर वरती 4 इंच आपल्याला मागील टक्स घेण्यासाठी. आणि दोन्हीकडनं आपण पाऊण किंवा अर्धा इंच सोडून टक्स मारू शकतो. टक्स मारताना काय करायचं, आपण जो मध्य घेतला तिथून वरती 4 इंच आणि दोन्हीकडनं तिरकं जोडून घ्यायचं, पाऊण इंच. नंतर 4 इंचापासून खाली तिरकं जोडून घ्यायचं आणि इकडं पण तिरकं जोडून घ्यायचं. तिरकं जोडून झाल्याच्या नंतर काय करायचं, पाठीमागचा भाग पण आपण क्रॉसपट्टी सारखा सेम टक्स घेताना काय करायचं, एकावरती एक ठेवून ओठवून घ्यायचं. मग ते खडूचं आपण टक्सचं माप जे घेतलं, टक्स आपण जे घेतला ते खडूचं दोन्ही साईडला सारखंच वाटणार. मग इथं पण आपण काय करणार, टक्स घेणार. मग हे आले सेम टू सेम सारख्याच मापाचे सारख्याच अंतरावरती टक्स. आता हे दोन्ही टक्स आपण टक्स मारून घेणार. हे पण टक्स मारताना काय करायचं, खालून पाऊण इंच ते वरती 4 इंचापर्यंत तिरकं शिवून घ्यायचं. आता हे दोन्ही शिवून झाल्याच्या नंतर काय करायचं आपल्याला, आता दुसरा टक्स आपण घेणार आहोत. दुसरा टक्स दोन्ही टक्स सारख्याच अंतरावरती घेतलेले आहेत आपण. म्हणजे जो मध्य भाग मधला सेंटर येतो तिथं आपण, मधला सेंटर म्हणजे कुठला, आपण जो कमरेचा चौथा भाग डबल घडी टाकून जो मधला सेंटर घेतला तिथं आले हे दोन्ही टक्स. म्हणजे आपल्या थोडक्यात शोल्डरच्या समोर खाली दोन्हीकडनं. आता आपण काय करणार आहे, पाठीमागची पट्टी जोडून घेणार आहे. पाठीमागची पट्टी जोडताना काय करायची, ती आपल्याला किती 1.5 किंवा 2 इंचाची काढायची असते. तर आपण किती इंचाची काढली, आता आपण ही पट्टी 1.5-2 इंचाची पट्टी जोडायची असते इथं. मग ही पट्टी जोडताना काय करायची आपण, आता आपली पट्टी किती आहे, 2 इंचाची. 2 इंचाची पट्टी आपण काढून जोडणार आहोत. तर ही पट्टी जोडताना काय करायचं, जो पाठीमागचा सुईचा भाग आहे तिकडनं आधी पट्टी ठेवायची आणि सरळ कमरेच्या भागाला जोडून घ्यायची. आता आपण ही पट्टी सरळ जोडून घेतली. ही पट्टी सरळ जोडून झाल्याच्या नंतर काय करायचं आपण, त्याच्यानंतर वरतून दाब टीप द्यायची. दाब टीप देताना काय करायचं, आपण जो खालून जी टीप मारली ते कापड ह्या दाब टिपेच्या साईडला गेलं पाहिजे. मग आता अशा प्रकारे आपण दाब टीप देणार आहोत. दाब टीप देताना काय करायचं, कापड व्यवस्थित पाहून घ्यायचं, इकडे तिकडं वरती पण सोडायचं नाही. जे आहे ते खालच्या साईडला देऊन दाब टीप द्यायची. याच्याने काय होतं, टीप व्यवस्थित येते आणि दुमडपट्टी पण व्यवस्थित दुमडून बसते. आता इथं आपण राहिलेली पट्टी कटिंग करून घ्यायची, जे शिल्लक कापड राहिलं आपलं. आता याच्यानंतर ही दाब टीप देऊन झालेली आहे. आपण या पट्टीच्या किनारीला आपण पाऊण इंचाची एक टीप मारणार आहोत. आता ही पूर्ण टीप मारून घेणार आहोत आपण.
टिप मारून झाल्यानंतर काय करायचं, आपण ही दुमड पट्टी दुमडून द्यायची. कमरेच्या भागाला ही पट्टी आतून दुमडून द्यायची. अशा प्रकारे ही दुमडून द्यायची. आपण ही पट्टी 2 किंवा 1.5 इंचाची किती पण आपल्याला पाहिजे तशी आपण कापड आपल्याकडे जादा असलं तर 2 इंचाची पण लावू शकतो किंवा 1.5 इंचाची पण. आणि आता ह्या पट्टीला आपण काय करायचं, टिप मारताना या पट्टीवर आपण हात शिलाई करणार आहोत. त्यामुळे काय करायचं, 5 नंबरची किंवा 6 नंबरची टिप मारायची, मोठी टिप मारायची, म्हणजे आपल्याला परत उसवायला सोपी जाते. कारण आपण पाठीमागचा जो भाग असतो तो व्यवस्थित फिनिशिंग मध्ये व्यवस्थित दिसावा, टिपाटापा कुठं बाहेर दिसू नये. त्याच्यामुळे ह्या भागाला आपण काय करतो, हात शिलाई करतो या पट्टीला. नंतर ही आता ही पाठीमागची पट्टी जोडून झालेली आहे. आता बघा, हे पाठीमागचा भाग पूर्ण तयार झालेला आहे. त्याच्यानंतर आपण काय करायचं, गळ्याचा व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा. आपण गोल गळा आहे आपला, व्यवस्थित आकार देऊन घेते. आता त्याच्यावरती आपण जो आपला पाठीमागचा भाग आहे आपण कसा ठेवला, सरळ सोयीचा. आता नंतर पुढील भागाचे 2 भाग आहेत ते काय करायचं, आपण त्याच्यावरती उलट्या बाजूने ठेवायचं. आधी तो सोयीचा ठेवला आणि आता आपण उलट्या बाजूने ठेवायचं. उलट्या बाजूने ठेवताना काय करायचं, व्यवस्थित समोरासमोर उंचीला बरोबर बसले की नाही, साईडचा मोंढा किंवा कमरेकडचा भाग, साईडचा भाग व्यवस्थित बसला की नाही सगळं पाहून घ्यायचं. आणि नंतर शोल्डर जोडायचं. शोल्डर जोडताना काय करायचं, सरळ नाही, थोडं तिरकं जोडायचं. शोल्डर जोडताना इकडनं गळ्याच्या साईडनी अर्धा पाऊण इंच आणि इकडं मुंडेच्या साईडला पाव इंच असं तिरकं जोडून घ्यायचं. याच्याने काय होतं, मग आपला ब्लाऊजचा गळा उतरत नाही. आता हे झाले आपले शोल्डर जोडून. शोल्डर जोडून झाल्यानंतर काय करायचं, आपण बाई जोडायची आता आपल्याला. तर बाई जोडताना आपण आर्मोलचा आकार आणि बाईचा आपण कटिंग केलेला भाग. तर यामध्ये काय पाहायचं, आपण जो बाईचा खोल भाग आहे आणि फुगीर भाग आहे, तर खोल भाग हा आपल्याला पुढच्या भागाच्या साईडला जोडायचे आणि फुगीर भाग हा आपल्याला मागील भागाच्या साईडला जोडायचे. तर त्यासाठी काय करायचं, आपण या आर्मोलचा आकार तिथं इकडं तिकडं कापड थोडं कमी जास्त झालं असेल तर व्यवस्थित शेप मध्ये कटिंग करून घ्यायचं. आणि नंतर अशा प्रकारे बाईचा भाग जोडून घ्यायचा. बाईचा भाग जोडताना आपण बघितलं खोल भाग कुठे आहे आणि फुगीर भाग कुठे आहे आपल्या बाईचा. तर ह्यो खोल भाग आहे आणि ह्यो वरती येतो फुगीर भाग आहे. तर मग काय करायचं, तो खोल भाग येतो आधी आपण पुढच्या साईडला जोडणार आणि फुगीर भाग येतो पाठीमागच्या साईडला जोडणार. बाई आपण समजा फुगीर भाग आणि खोल भाग पाहून घेतल्यानंतर आपण बाई पूर्ण मुंडा आकार आहे तसं पण जोडू शकतो किंवा मधलं शंटर घेऊन त्याप्रमाणे पण जोडू शकतो. तर आता आपण काय केलं, डायरेक्ट बाई मुंड्यामध्ये जोडून घेऊन राहिले. तर जोडताना काय करायचं, आपण बाईचा जो आकार आहे ना त्या आकारानुसारच आपण गोलात टिप मारीत जायची, डायरेक्ट सरळ नाही. सरळ टिप मारल्याने काय होतं, बाईचा आकार बिघडून जातो. मुंडा आकार ह्यो आपला आर्मोलचा आकार बिघडून जातो. त्याच्यामुळे काय करायचं, जो आकार आहे त्या आकारात आपण टिप मारून घेणार आहोत. टिप मारताना दोन्ही कापड खाली वरचं कापड व्यवस्थित पकडून ठेवायचं आणि याच्यावरती आपण बाई जोडताना डबल टिप मारून घ्यायची, म्हणजे बाई पण उसवत नाही. आता ही झाली आपली एका साईडची बाई जोडून. आता दुसऱ्या साईडची बाई जोडताना पहा, दुसऱ्या साईडची बाई जोडताना काय केलं आपण, का बाईचा जो मधला सेंटर आहे तिथं एक नॉच मारून घ्यायचा आणि शोल्डरचं जे मधलं सेंटर आहे ना शोल्डरचं, आता हे बाईचा खोल भाग आणि फुगीर भाग, तर मग हे दोन्ही मिळून बाई अशी जॉईंट करून घ्यायची आणि मधल्या सेंटरला तिथं नॉच मारून घ्यायचा. तेच नॉच मारलेला भाग काय करायचा, आपण जे शोल्डरचा भाग आहे तिथं मध्ये सेंटरला दोन्ही भाग एकत्र
जोडून घ्यायचे. दोन्ही भाग जोडताना काय करायचं, पुढचा भाग पुढच्या साईडला टिप मारीत घ्यायचा आणि पाठीमागचा भाग मागच्या साईडला टिप मारीत घ्यायचा. आता आपण पुढच्या साईडच्या भागाला टिप मारतोय. टिप मारताना काय करायचं, तो पण गोलव्यात आहे तसा टिप मारून घ्यायचं. आणि नंतर आता पाठीमागचा भाग जोडताना इकडनं समजा तिथूनच आपण जे शोल्डरचा भाग घेतला तिथूनच खाली मुंडा आकारापर्यंत आर्मोलच्या आकारात टिप मारून घ्यायची. आता हे टिप मारताना काय करायचं, शोल्डरच्या बरोबर आपण तिथं मध्य घेतला, तिथून खाली आपण गोलव्यात बाई जोडून घेत आहोत. आता हे झाले आपले दोन्ही प्रकारे बाई जोडून. याला पण आपण डबल टिप मारून घेणार आहोत. आता बाईचं मुंडा आकार जोडून झाल्यानंतर काय करायचं, पुढे आपण बाई लांबी किती आहे आपली, दुमडपट्टी किती घेतली आपण हे पाहून घ्यायचं. आपली बाई लांबी किती होती 5 आणि पूर्ण बाईची लांबी किती, त्याच्या आधी आपण बाईच्या काठाला 1.25 इंचाची टीप मारून घेऊया. जो आपला दंडघेऱ्याकडचा भाग असतो तिथे आपल्याला दुमडपट्टी द्यायची. त्यासाठी आधी 1.25 इंचाची काठाला टीप मारून घ्यायची, कारण आपण नंतरच्या दुमडपट्टी दिल्यानंतर आपण हात शिलाई करणार असतो तिथं बाई उसवायला नको म्हणून. आता इथं आपण काय करणार, बाईची लांबी किती आहे आपली 5 इंच. आपण 5 इंच मोजून घेणार. आपली पूर्ण बाई कितीची झाली 7 इंच. 5 इंच अधिक ते 2 इंच म्हणजे दुमडपट्टीसाठी. आता 5 इंचावरती आपण एक खूण करून घेणार आहोत. त्याच्यानंतर आता बाई 2 इंचाची दुमडपट्टी द्यायची. 2 इंचाची दुमडपट्टी देताना काय करायचं, जे आपण दुमडपट्टीला टीप मारणार आहोत ती टीप पट्टीचं अंतर मोजून घ्यायचं, किती 2 इंच आहे का 1.5 इंच आहे. आपण 1.5 इंचाची पण घेऊ शकतो, 2 इंचाची पण घेऊ शकतो. आपण काय करायचं, आता 2 इंचाची दुमडपट्टी घेतली, मग 2 इंच मोजून घ्यायचं. 2 इंच मोजून घेतल्यानंतर बरोबर तिथं टीप मारायची. तर ही पण टीप मारताना आपण काय करायचं, ह्या पट्टीला पण आपल्याला हात शिलाई करायची, त्याच्यामुळे आपण याला 5 नंबरची टीप मारून घ्यायची. आता हे झाला बाईचा दंडघेऱ्याकडचा भाग. आता अशा प्रकारे दोन्ही बायांना टीप मारून घ्यायची. 2-2 इंचाची दुमडपट्टी देऊन टीप मारून घ्यायची. त्याच्यानंतर काय करायचं, बरोबर मध्ये पकडून दोन्ही बाया असे एकत्र जोडून घ्यायच्या. जोडून घेतल्याच्या नंतर काय करायचं, कमरेकडचा भाग आणि वरचा बाईचा भाग दोन्ही भाग सरळ खालपर्यंत जोडून घ्यायचे. तर जोडून घेताना काय करायचं, मोंड्याचा जो भाग आहे ते दोन्ही भाग एका समोरासमोर आले की नाही पाहून घ्यायचं. जोडताना ते समोरासमोर घ्यायचे आणि तिथून खाली कमरेपर्यंत टीप मारून घ्यायची. कमरेपर्यंत म्हणजे जो साईडचा भाग आपण जोडणार आहे तो डायरेक्ट खालीपर्यंत पूर्ण उंची, आपली ब्लाऊजची ही पूर्ण उंची. आता ही टीप मारल्याच्या नंतर काय करायचं, आपण जो साईडला थोडा जादा भाग आहे ना शिल्लक आपला टीप मारलेली, तिथला तो भाग कट करून घ्यायचा. कट करताना काय करायचं, आपण जी टीप मारली ती कट होणार नाही याची काळजी घ्यायची. नंतर ह्या टीप मारलेला भाग उलटा करायचा. आपण टीप कुठून मारली होती, सोयीच्या भागाकडून. आता आपण उलटल्यानंतर आपल्याला कसं दिसतंय, उलट्या भागाकडनं तो भाग टीप मारलेला भाग कुठं गेला, आतमध्ये. आता आतमध्ये गेल्याच्या नंतर परत काय करायचं, 1.25 इंच किंवा अर्धा इंच साईडनं टीप मारायची त्याच्यावरती. ती पण बाईच्या तिथून तर खाली कमरेपर्यंत म्हणजे ब्लाऊजची पूर्ण उंची तिथपर्यंत पूर्ण टीप मारून घ्यायची.
आता ही झाली आपली एका साईडची बाजू. आता दुसऱ्या साईडच्या बाजूला पण आपण त्याच प्रकारे टिप मारून घेणार आहोत आणि जोडून घेणार आहोत. ही झाली पूर्ण एका साईडची बाजू. आणि दुसऱ्या साईडची बाजू. तर दुसऱ्या साईडच्या बाजूला पण आपण काय करणार आहोत, त्याचप्रमाणे टिप मारून घेणार आहोत. इथं पण आपण आर्मोलचा आकार दोन्ही समोरासमोर पाहून घ्यायचे टिप मारताना. तर डायरेक्ट सरळ कमरेच्या भागापर्यंत साईडचं कापड थोडंसं कटिंग करून घ्यायचं. टिपेच्या बाहेरचं जे कापड आहे ते कटिंग करून घ्यायचं. नंतर उलट करून आतल्या साईडनं आपण परत अर्धा इंच किंवा पाऊण इंचाची टिप मारणार आहोत. अर्धा इंचाची किंवा पाऊण इंचाची टिप मारून झाल्यानंतर आता आपण ही टिप मारतोय अर्धा इंचाची किंवा पाऊण इंचाची. आता आपल्या दोन्हीकडच्या साईडने टिप मारून झालेली आहे. बाई पूर्ण जोडून झालेली आहे. साईडचा भाग पण जोडून झालेला आहे. आता आपण काय करणार आहोत, तेव्हा कसं दिसतं, बाहेर कापड पण दिसत नाही, काय नाही. आणि म्हणजे इथं आपण जर असं केलं नाही तर तिथं काय करावं लागतं, वरलॉक करावं लागतं. आपण जर डायरेक्ट सरळ आतल्या साईडने टिप मारून घेतली तर मग वरलॉक करायचं असतं. वरलॉक करावं नाही म्हणून ते आपण तेव्हा तिथं तशी टिप मारून घेतली. आता आपण काय करणार आहे, ही काचपट्टी किंवा हुकाची पट्टी ही आपण आपल्या डाव्या हाताच्या साईडनं जी बाजू येईल त्या साईडनं आपण ही पट्टी जोडतोय. जोडताना काय करायचं, ही पट्टी पण 1.5 इंचाची घ्यायची, 1.5 किंवा 2 इंचाची घ्यायची पट्टी, पण शक्यतो 1.5 इंचाची घ्यायची ही पट्टी. आणि शिंगल पट्टी घ्यायची. मग ही पट्टी जोडल्याच्या नंतर काय करायचं, आपण आता दाब टीप देणार. हिला पण आपण जशी पाठीमागच्या भागाला पट्टी जोडली तशी आपण इथं दाब टीप देणार. आणि त्याच मापाची आपण एवढी पट्टी 1.5 इंचाची दाबटीप दिल्याच्या नंतर ही पण दाबटीप देऊन झालेली आहे. आता आपण हिच्या पण काठीला थोडी पाव इंच टीप मारून घेणार आहोत. किंवा बंद कापडाची किनार असते तर मग तिथं पण टीप मारायची काही गरज नाही. आता इथं आपण पाव इंचाची टीप मारून घेणार आहोत. पाव इंचाची टीप मारून झाल्यानंतर आपण इथपर्यंत पाव इंचाची टीप मारून झालेली आहे. आता आपण ही पट्टी दुमडून घेणार आहोत. खालच्या साईडला दुमडून घ्यायची पट्टी. दुमडून घेतल्यानंतर आपण या पट्टीला पण आपण हात शिलाई पण करू शकतो. आणि नसन करायची तर आपण 3 किंवा 4 नंबरची टीप मारू शकतो. त्याच्यामुळं आता या पट्टीवरती आपण काय करणार, हुक लावणार किंवा काजे करणार. दोन्हीसाठी ही पट्टी जोडून घेतलेली आहे. आता ही पट्टी जोडून झाल्याच्या नंतर काय करायचं, गळ्याच्या साईडला जो वरती आपला शिल्लक भाग राहतो पट्टीचा, तो जोडून झाल्यानंतर कट करून घ्यायचा असतो. आपली पट्टी पूर्ण जोडून झालेली आहे. शिल्लक राहिलेला भाग व्यवस्थित कटिंग करून घेणे. आता आपल्याला दुसऱ्या साईडला दुसरी पट्टी जोडायची आहे. तर ती कुठली, बटन पट्टी किंवा हुकासाठी आयपट्टी. आयपट्टी करताना काय करायचं, इथं आपण ही पट्टी आपण बटन पट्टीची 2 इंचाची घ्यायची असते. 2 इंचाची घेताना ही डबल पट्टी घ्यायची असते. आपल्याला जोडताना डबल पट्टी जोडायची असते. जोडताना ही कुठल्या साईडने जोडायची, आतल्या साईडने. डबल घडी घेऊन ही पट्टी आपण आतल्या साईडने जोडणार आहोत.
आता ही झाली आपली आतल्या साईडने जोडून झाली आपली पट्टी. नंतर काय करायचं, याला दाबटीप नाही द्यायची. त्याला दाबटीप न देता काय करायचं, आपण सरळ आपण जी टीप मारली त्याच्यावरती